कैरी आणि आंब्याचा सीझन आला आहे। बाजारात सगळीकडे कैरी, आंबे आणि त्याचे विविध प्रकार दिसू लागले आहेत। कैरी आणि आंब्याचे विविध पदार्थ बनवून आवडीने खाल्ले जातात। तसेच कैरीची आणखी एक नवी रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। घरोघरी दही ताकाची कढी बनवली जाते, मात्र कैरीची आंबट गोड कढी देखील चवीला अप्रतिम लागते। लगेच जाणून घेऊयात रेसिपी। आज आपण विदर्भातली कैरीची कढी करणार आहोत। त्याच्यासाठी साहित्य इथे ठेवलेले आहे। उकडलेली कैरी, त्यानंतर जिरं, मोहरी, हळद, तिखट, मीठ, मेथी दाणा आणि त्यानंतर गूळ, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट आणि सांबार हे साहित्य लागेल। आता आपण कृती करणार आहोत। त्यात आपण उकडलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्यातला आपण कैरीचा गर पूर्ण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण कैरीतला गर पूर्ण काढून घेतला आहे। त्यातली कैरीचे सालं आणि गुठळ्या आपण पूर्ण एकत्र करून घेतलेला आहे आणि त्यातलं ते पाणी त्याच्यात घातलेलं आहे कैरीच्या गरामध्ये। त्यात आपण 2 चमचे बेसन घेतलेलं आहे। हळूहळू पाणी त्याच्यात घातलेलं आहे आणि त्या गुठळ्या होणार नाही म्हणून रवीने मिक्स करून घेतलं आहे। रवीच्या साह्याने पूर्ण बेसन मिक्स करून घ्यायचं आहे। आता गंजात थोडं तेल गरम करूया। त्यामध्ये तेलामध्ये मोहरी, जिरं, तिखट, हळद, मेथी, मीठ, हिंग घातलेलं आहे। चांगलं एकत्र करून घेऊया। आता आपण त्याच्यात आंब्याचं गर टाकत आहोत। कैरी आणि बेसनाचं मिश्रण एकत्र केलेलं आहे ते याच्यात ॲड करायचं आहे। आता तडका फोडणी झालेला आहे। मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये वेगळा तडका करत आहे। मी आता हे वेगळ्या भांड्यात तडका करत आहे। त्यात लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। त्यानंतर आता छान एकत्र करूया। तडका छान झालेला आहे। आता गॅस बंद करून त्यात तो तडका घालत आहे। आता हा तडका या कढीमध्ये ॲड करूया। हा तडका दिल्यावर चांगलं ढवळायचं, एकत्र ढवळायचं आहे। ही कढी जास्ती घट्ट पण नको आणि पातळ पण नको, हवं तेवढं पाणी घालायचं आहे। आता आपण सगळं गूळ यात ॲड करणार आहोत। गूळ ॲड केल्यानंतर छान एकत्र करायचं आहे। गूळ वितळल्यावर आपण त्याला सांबार घालणार आहोत। आता आपली विदर्भ स्टाईल कढी, कैरीची कढी गरमागरम खाण्यासाठी तयार आहे। तर अशा प्रकारे घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधून कैरीची आंबट गोड चविष्ट अशी कढी तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।